आज आपण पाहणार आहोत डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची एक शाखा आहे ज्यामध्ये माहिती ही डिजिटल स्वरूपात असते. तर डिजिटल म्हणजे काय? डिजिट या शब्दाचा अर्थ आपण मराठीत अंक म्हणून सुद्धा घेऊ शकतो. पण इथे डिजिटल म्हणजे दोन अंक असतील म्हणजे 0 आणि 1. डिजिटल माहिती 0 आणि 1 या स्वरूपात हाताळली जाते. या विषयीचा पूर्ण व्हिडिओ आपण आज डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्टच्या अंडर पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय. तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ही इलेक्ट्रॉनिकची शाखा आहे जिथे सिग्नल दोनच स्थितीत असतात. हे एक बायनरी स्वरूप असतं ज्याच्यामध्ये 0 म्हणजे ऑफ असते आणि 1 म्हणजे ऑन. ही एक इमेज तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधल्या कितीतरी गोष्टी सिम्बॉलिक स्वरूपात दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुढे येणारे काही कन्सेप्ट असतील, लॉजिक गेट्स असतील, सिक्वेन्शियल सर्किट असतील, कॉम्बिनेशनल सर्किट असतील किंवा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची एक सिम्बॉलिक माहिती इथे दिलेली आहे. जसं आपण याच्या आधीच सांगितलं, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स ही ब्रांच इलेक्ट्रॉनिक्सची अशी ब्रांच आहे ती डिजिटल सिग्नलशी रिलेटेड आहे. डिजिटल सिग्नल म्हणजे आपण 0 आणि 1 यांना म्हणतो. याच्यामध्ये प्रमुखतः दोन सिग्नलचे टाइप्स येतात, एक अनालॉग सिग्नल, डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नल्स हे डिस्क्रीट असतात, तर अनालॉग सिग्नल्स हे कंटिन्युअसली व्हॅरी होत असतात म्हणजे बदलत असतात. आणि सिग्नल हे डिजिटल सिग्नल हे डिस्क्रीट असतात, त्याला आपण बायनरी सुद्धा म्हणू शकतो. आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं एवढं महत्त्व काय, कारण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स हे आता मॉडर्न मध्ये आपण प्रत्येक मेन कंपोनंट्स आहेत त्याच्यात पाहत असतो, जसं की डिव्हायसेस लाईक कम्प्युटर्स, स्मार्टफोन आणि मायक्रोफोन. हे आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक्स मधील किंवा आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कम्प्युटर झालं, स्मार्टफोन झालं, त्यामुळे ह्यांच्या मागे जे लॉजिक लागते, ह्याच्या मागे ज्या गोष्टी लागतात, सगळ्याची माहिती आपण या सर्वात घेत असतो. म्हणून आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स काय आहे हे समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की ह्याच्या जे किट असतात किंवा सर्किट असतात ती कशाद्वारे बनले जातात, त्याच्यासाठी लागणारे कंपोनंट्स कोणते असतात, सगळ्यांची माहिती आपल्याला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कळते. नंबर सिस्टीम म्हणजे संख्या दर्शवण्याची एक पद्धत आहे. डिजिटल सिस्टीम मध्ये विविध प्रकारच्या सिस्टीम वापरल्या जातात. प्रत्येक सिस्टीम मध्ये त्याचा स्वतःचा बेस किंवा रेडिक्स असतो. काही प्रमुख नंबर सिस्टीमचे प्रकार आहेत. त्याच्याला त्यात डेसिमल, बायनरी, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल आहेत. डेसिमल मध्ये बेस हा 10 असतो आणि त्याच्यासाठी वापरले जाणारे अंक हे 0 to 9 पर्यंतचे असतात. बायनरी मध्ये बेस 2 असतो, त्याच्यामध्ये दोन अंक वापरले जातात, 0 आणि 1. ऑक्टलचा बेस हा 8 असतो, त्याच्यासाठी वापरले जाणारे अंक असतात 0 to 7. आणि हेक्साडेसिमलचे हे बेस हा 16 असतो आणि अंक वापरले जातात 0 to 9 आणि त्याच्यानंतर A to F असं वर्गीकरण केलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर डेसिमल मध्ये आता हा पुढचा महत्त्वाचा पार्ट आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा एक मुख्य घटक आहे, त्याला कंपोनंट असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये लॉजिक गेट्स, कोणते कोणते लॉजिक गेट्स असतात ते पाहूया आपण. तर लॉजिक गेट्स असतात अँड, ऑर, नॉट, नॅन्ड, ऑर, एक्सऑर, एक्सनॉर. ह्या सर्वांचा यूज करून उपयोग करून आपण विविध डिजिटल सर्किट तयार करतो. त्याच्यामुळे ह्या सर्वांची माहिती असणं गरजेचे आहे. आता याच्याबाबत डिटेलमध्ये सांगायचं गेलं तर अँड, ऑर गेट आणि नॉट गेट हे तीन बेसिक गेट आहेत. तर अँड गेट मध्ये काय असतं की आउटपुट हे एक असतं ज्यावेळेस दोन्ही इनपुट्स हे 1 असतं. आता हे समजून घेण्याचं कसं, आउटपुट वन म्हणजे हाय असेल कधी, ज्यावेळेस आपण दोन्ही हे ऑन स्टेटला किंवा हाय स्टेटला ठेवू तर ते ऑन असतील. पण जर ऑर गेटचा विचार केला तर आउटपुट हे 1 त्यावेळेस असते ज्यावेळेस एखादं इनपुट 1 असतं. हे ज्यावेळेस आपण कनेक्शन करतो, इनपुट देतो, त्यावेळेस ते लक्षात येतं की कोणतं इनपुट 1 आहे, कोणतं 0 आहे, कोणतं, त्याच्यानुसार आउटपुटला काय येणार, सगळं ते सर्किटरी आपण ज्यावेळेस तयार करतो त्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी समजून येतात. त्याचबरोबर नॉट गेट हा एक बेसिक गेट मधला टाइप्स आहे, ज्याच्यामध्ये हा आपले जे ओरिजिनल इनपुट असेल त्याला इन्व्हर्ट करतो. म्हणजे सुरुवातीला जर 0 दिलेला असेल तर त्याला
1 मध्ये कन्वर्ट केलं जातं, म्हणजे इन्व्हर्ट केलं जातं. जर 1 असेल तर त्याला 0 मध्ये केलं असतं. याच्यासाठी आपण काय ट्रूथ टेबल वगैरे वापरतो. ट्रूथ टेबल म्हणजे 0 0 1 1 असे 0 1 सर्वांचा वापर करून इनपुट आणि आउटपुटचं कॉम्बिनेशन हे ट्रूथ टेबल मध्ये दाखवलं जातं. त्याचबरोबर याच्या रिलेटेड काही एक्सप्रेशन पण असतात. याची डिटेल स्टडी आपण आपल्या सिलेबस मध्ये नंतर करूच. हे काही सिम्बॉल, ट्रूथ टेबल आणि लॉजिक गेट्स दाखवलेले आहेत. त्याच्यात अँड, अँड, फॉर, नॉर सगळ्यांचे सिम्बॉल तुम्हाला इथे दिसतील. तर हा युनिव्हर्सल गेट म्हणजे काय, नॅन्ड आणि मल्टिप्लेक्सर हे मल्टिपल इनपुटचं वन इनपुट मध्ये कन्वर्जन करण्यासाठी वापरलं जातात. डिमल्टिप्लेक्सर त्याच्या उलट काम करतात, म्हणजे मेनी आउटपुट्स आणि वन वन इनपुट असं त्याचं कॉम्बिनेशन असतं. ते इनकोडर आणि डिकोडर डाटा कन्वर्जन साठी काम. कॉम्बिनेशनल सर्किटचं एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे. याची डिटेल माहिती आपल्या पूर्ण ज्यावेळेस व्हिडिओ चालू होईल कॉम्बिनेशनल सर्किटवर त्यावेळेस आपण तुम्हाला नक्की सांगू. सिक्वेन्शियल सर्किट हा कॉम्बिनेशनल सर्किटच्या एकदम अपोजिट सारखाच आहे. ह्याचे आउटपुट आहे ना प्रेझेंट इनपुट आणि पास आउटपुटवर डिपेंड असतात. याचे प्रमुख टाईप येतात फ्लिपफ्लॉप्स, काउंटर्स, रजिस्टर. फ्लिपफ्लॉप्स हे मेमरीमध्ये यूज केले जातात. ज्याचे टाईप्स आहेत एस आर, जे के, डी, टी. याचा मेन USP हा आहे की ज्याच्यात बेसिक मेमरी युनिट असतात. जसं की आपण ह्याच्यात पाहू शकतो, हे सिक्वेन्शियल सर्किटचं एक मेमरी युनिट दाखवलेलं आहे. ते हे कॉम्बिनेशनल सर्किटपेक्षा एक त्याला डिफर करतं. त्याच्यामुळे हे मेमरी स्टोरेजसाठी ह्याचा वापर केला जातो. जसं सुरुवातीला पण सांगितलं होतं तसं ऍप्लिकेशन या डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे खूप वास्ट आहेत. त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर, डिजिटल क्लॉक, मोबाईल फोन्स, कम्प्युटर अशा भरपूर अशा गोष्टी येतात ज्या की आपण आज डिजिटल जगात जगतोय. त्यामुळे आपल्याला डिजिटल गोष्टी सगळ्या माहिती. त्याच्या मागे हे लॉजिक असते बऱ्याच जणांना माहित नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीला आपण डिजिटल गोष्टी मानतो. मोबाईल फोनचे डिस्प्ले असतील, LED डिस्प्ले असतील, कम्प्युटर असतील, कम्प्युटरचे स्क्रीन असतील, त्याच्या मागचे लॉजिक असेल, बऱ्याचशा गोष्टी आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पाहतो. थोडक्यात काय तर हा एक या सर्वांसाठी एक बेस आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे ॲडव्हान्टेजेस ही की हा स्पीड, ॲक्युरेसी, रिलायबिलिटी हे तीन याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. तर डिसॲडव्हान्टेजेस आहे की हा प्रिसाइज व्होल्टेज लेवलला वर्क करतो. अशा प्रकारे आपण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधल्या बऱ्याच गोष्टी, लॉजिक गेट्स असतील, नंबर सिस्टीम असतील, कॉम्बिनेशनल सर्किट असतील, सिक्वेन्शियल सर्किट असतील, ह्या थोडक्यात पाहिल्या. याची डिटेल माहिती आपण पुढच्या येणाऱ्या आपल्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहत राहू. जसं कॉम्बिनेशनल सर्किटवर आपण त्याचे टाईप्स, त्याच्यामध्ये येणाऱ्या गोष्टी, के मॅप वगैरे आपण सगळ्या गोष्टी आपण पुढे पुढे पाहत जाणार आहे. म्हणून आजच्या जगात या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं किती महत्व आहे हे आपण जे वापरतो मोबाईल, लॅपटॉप वगैरे जे सगळं काय वापरतो त्याच्यावरून तुम्हाला समजून येईल की प्रत्येक गोष्टीला याची गरज आहे. सो त्याची माहिती असणं सगळ्यांना. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.